ट्रॅक्टरच्या हिचमध्ये तुम्हाला इथं मशीन जोडायचं बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं पीटीओ शाफ्ट जोडायचा आहे. या पीटीओ शाफ्टच्या साह्याने ही मशीन फिरते बरोबर आहे. त्याच्यानंतर हे बेल्ट तुम्हाला फुल टाईट पाहिजे. आता किती टाईट आहेत, एवढे टाईट आहेत, एवढे टाईट पाहिजे. जेव्हा हे बेल्ट लूज होतील तेव्हा तुम्हाला इथं चेकनट आहेत दोन, खाली वाकून बघा. या दोन चेकनटवरती हे फाउंडेशन खाली जाते. खाली गेले की ही पुल्ली खाली जाते. ही बेल्ट तुमचा टाईट होतो बरोबर आहे. जसं तुम्हाला इथं टाईट होतं तसं या बाजूला सुद्धा दोन सेटिंग दिलेले आहेत बघा. पुढे एक मोठे बरोबर आहे का, मोठी एक पुल्ली दिसते तुम्हाला आणि एक छोटी पुल्ली दिसते बरोबर आहे का. त्या मोठ्या पुल्लीवर घेतले की तुमचे आरपीएम तिकडले कमी होणार, छोट्यावर घेतले की तुमचे आरपीएम वाढणार. हे त्याचं सेटिंग आहे. हे नट वरच्यावर तुमची टाईट करायची ते हे नट, कारण हे फ्लायव्हीलची नट आहे तर दोन भागामध्ये फ्लायव्हील तयार होते. त्याच्यामध्ये तुम्ही हे पूर्ण सेटिंग करायचं जेणेकरून त्याच्यामध्ये समजा डग येऊ नये किंवा अनबॅलन्स होऊ नये अशा गोष्टी. ही पीटीओ शाफ्ट ठेवायसाठीची जागा आहे. ब्लेडचं सेटिंग थोडंसं चटक 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 असं वाजलं पाहिजे. म्हणजे कैची आपण न्हावी कसा कात्री असं करतो हा तशा पद्धतीनं केलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला हा डिस्पोजल गिअर आहे महिंद्राचा. त्याच्यामध्ये गिअरला तुम्हाला क्लच दिलेलं नाही आहे, पण सध्या कंपनीनं काय दिले, या बाजूला तुम्ही इथं बघितलं तर त्या बाजूला एक पुल्ली दिलेली आहे. ह्या पुल्लीचं आता स्पीड जास्त आहे, आता स्पीड टाईट दिली. आता इथं क्लच दिलाय, इकडे एक दाखवतो तुम्हाला, इथं क्लच दिलाय. ह्या क्लच इकडे मारला की ती पुल्ली लूज होते, म्हणजे त्याचा आरपीएम कमी होणार तुमचं. त्यावेळेला तुम्ही इथला गिअर तुम्ही टाकू शकता. म्हणजे ह्याला क्लच येत नाही, पण एक कंपनीनं अमोर टोकावाल्यांनी खास सिस्टम केलेली आहे. त्याच्यानं क्लच दाबूनच नाहीतर हायच्या स्पीडला वाजणार तो, कारण ह्याला क्लच नाही ना सेपरेट, तर तो क्लच केला त्याच्यात. तिथून त्याला ड्राईव्ह दिलाय. ह्या नटावरनी सारखा हात मारायचा, ह्या दोन नटावरती, ह्या पण नटावरती सारखं तुम्ही हात मारायचा. हे सगळं झालं. त्याच्यानंतर इथं तुम्हाला मशीन त्याच्यामध्ये एक रिव्हर्स आहे, सोडून पुढे जातो. इथं सेंटरला थोडासा न्यूट्रल आहे, पण न्यूट्रल तुम्ही करू नका. काय होतं की तिथं दोन स्पर गिअर आहेत, ते स्पर गिअर दोन्ही दारावर दोन चढू शकतात. ओढलं की ते मागे येईल, थोडं दाबलं की ते फॉरवर्ड जाईल. जसे हा रिवर्स फिरतो ना, मागं पण जातो. तुम्हाला दाखवलं असेल आता. नंतर ही सगळी नट आहेत की नाही, ही टाईट करायची वरचेवर. हे जॉईंटची नट आहेत ना शॉपची सगळी, म्हणजे याच्यात नट बोल्ट आणि ग्रेसिंग ह्या दोनच गोष्टी याच्यामध्ये महत्वाचे. तसं ह्या बेल्टचं सेटिंग इथं आहे, हे नटावरती इथं आहे. ते तुमचा बेल्ट इकडे, आता हलवायची काही गरज नाही, फक्त याच्यावरती तुम्हाला ते आता हे पुढच्याला सेटिंग नाही आहे, पण तेवढा तो झिजून त्यानंतर तो जागेवरती इकडे येऊ शकतो. वरच्या बाजूला तुमची डिग्री सेट करलाय, म्हणजे पूर्वी दाताळ घेऊन जो माणूस ट्रॉलीत बसायचा ना, त्याला तर बसायची गरज नाही आहे. तुम्ही तुमच्या पोझिशनला कुठेही फिरवू शकताय. तिथे वरच्या बाजूला दोन हँडल दिला, त्याला दोरी लावायची, नुसतं फिरवायचं आहे. त्या सगळ्या पोझिशनमध्ये मशीन साधारणतः 15 RPMच्या रेसमध्ये चालवायची. तुम्ही काय क्रॉप टाकते त्याच्यावर त्याचं कटिंग असतं. ओके, धन्यवाद. जय हिंद.